बरोबर आहे, बरोबर आहे. आज आज वाटतंय का क्लासला बसल्यासारखं? 2 दिवस मजा येत होती, मस्त छोटे छोटे पॉइंट्स कळत होते. आज एकदम सिरियस. नाही नाही, आज आज नंबर आज झाल्यामुळे सिरियस म्हणजे मॅडम खूप एक्साइटमेंट आहे की आम्ही खरंच खूप काही चांगलं शिकतोय की जे आतापर्यंत आम्हाला माहित नव्हतं. ओके ओके. काय सांगाल त्या शिंदे मॅमला? काय सांगाल? 2 दिवसात घाबरायचं नाही असं काय काय सांगाल? कोण सांगेल त्यांना? त्या घाबरल्यात आज. मॅम सॉरी, ITC प्रत्येक रिस्क कशी मिनिमाइज करायची त्याच्यासाठी हे 2 फॉर्म्युलाज आहेत ना. मी काय बोललेलं आहे, इक्विटी वन ऑफ द सेफ इन्व्हेस्टमेंट ज्याच्यामध्ये मी स्टॉप लॉस ठेवत नाहीये, बरोबर. हा, पण मी स्ट्रॅटेजीज वापरतेय ना. कुठलंही सेगमेंट सेफ नाहीच आहे. मी 4 दिवस झाले तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. इक्विटीमध्ये संतोषी मॅम अडकल्यात, तुम्ही अडकल्यात, प्रत्येक जण, इव्हन आज शिंदे मॅम जॉईन झाला, त्याही कुठेतरी इक्विटीमध्ये अडकल्याच असतील. असं नाहीये की इक्विटी सेफ इन्व्हेस्टमेंट आहे, पण आता आपण आपल्या स्ट्रॅटेजीजनी, आता आपण कुठेही म्हणजे तिनकावर पण सोडला नाहीये की स्ट्रॅटेजी नाही बनली आणि तुम्ही लॉसमध्ये जाण्याचे चान्सेस कुठेच नाहीये. मी लिहून देऊ शकते. जर तंतोतंत तुम्ही या स्ट्रॅटेजीज वापरल्या तर इक्विटी नेव्हर, तुम्हाला कुठेच लॉस येणार नाही इक्विटी. या जे प्रोसिजर सांगितले त्यांनी लॉस होणार नाहीये. कोर्स पॅटर्न आहे की बेसिक कोर्समध्ये आपण खूप छान लॉजिक वापरतोय विदाउट इन्व्हेस्टमेंट. काल मी यांना खूप छान लॉजिक शिकवलेत फॉर द डे इंट्राडे. पण आज जे 2 फॉर्म्युले कन्फ्युजन क्रिएट करते, मी पुढे जातच नाही आज. म्हणजे आता आपल्या ह्याच्या हा आर व्हेरी ग्रीन आणि वाढले मोस्ट ऑफ द शेअर्स मध्ये. पण RVNL काही वेळा बघतो ना की म्हणजे बूमअप केले की 60-70 रुपीज एकदमच होतो. पण आता पूर्ण म्हणजे डाऊन ट्रेंडच आहे पूर्ण. हाँ, तो क्या ढूंढना पड़ेगा बताओ? क्या ढूंढना पडेगा अभी? आप बताओ, मुझे नहीं समझ में, मला नाही कळत. काय कोण हेल्प करेल मॅडमला? का स्टॉक तो खाली होता संतोषी मॅम? एखादा स्टॉक जेव्हा मार्केट पूर्ण वर असेल आणि एखादा स्टॉक जर खाली असेल तर का असेल तो? पी रेशो असेल, फंडामेंटल इव्हेंट्स. गुड. अजून इव्हेंट्स काहीच नाहीये. न्यूज मॅम टेक्निकली पण असेल, पण टेक्निकल पेक्षा ना कुठला पण स्टॉक मोस्ट ऑफ द टाइम फंडामेंटली न्यूज खूप मॅटर करतात. खूप जास्ती न्यूज मॅटर करतात. म्हणजे रुमर्स पण असेल ना तरी मार्केट खाली येऊ शकतं. पण न्यूज मॅडम याच्यात RVNL ज्याचे ऑर्डर दिले, ऑर्डर आले, पण इन दॅट केस ऑल्सो इट इज नॉट रनिंग. सो ते न्यूज समजलं तुम्ही किती ऑर्डर आल्या, त्यांच्याकडे पैसे आहेत का, ते ऑर्डर तेवढ्या टाइम मध्ये कम्प्लीट करू शकणार आहेत का, दॅट इज द बिगेस्ट क्वेश्चन मार्क आहे. त्यांच्याकडे मग ते तुम्हाला सर्च करायला लागेल. फक्त स्टॉक खाली येतोय म्हणून सोडून नका देऊ. उलट खाली येत असेल तर गुड फॉर अस. जेवढं मार्केट मंदीमध्ये तेवढा जास्ती पैसा. एक गोष्ट लक्षात ठेवा, 10% लोक फक्त मंदीमध्ये पैसा कमवतात, 90% लोक रडतात की मार्केट 340 वर 50 खरेदी केले, आता आले 250. म्हणजे पैसे अडकले ना. म्हणजे आय कॅनॉट ऍव्हरेज सो मेनी. म्हणजे माझ्याकडे 2-3 असे स्क्रिप्ट आहे, त्याच्यात ऍड ऑन केले. कधी वरती माझा प्राइस मिळणार मला माहित नाही ना मॅडम. आता बघा, आतापर्यंत तुम्हाला आजचा 3 दिवसाचा क्लास झालाय. आज तुम्हाला कळालं की तुमची चूक कसं कुठे काय करायचंय है ना. आज आपल्याला मिस्टेक कळायला वेळ मिळालाय. आता त्या मिस्टेक परत होणार नाही. मी हे लिहून देते तुम्हाला की ह्या मिस्टेक परत होणार नाही. पण त्यात जर तुम्ही रिपीटेडली केलं तर त्याला मी काही नाही करू शकणार. आता ह्याला इम्प्रूव्ह कसं करायचं? जी मिस्टेक झाली आहे त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी हे 2 फॉर्म्युलेज दिलेत. आता या 2 फॉर्म्युलाज आपल्याला कळेल की आपली जी मिस्टेक झाली आहे तिला आपल्याला इम्प्रूव्ह करायचं. जसं आपण OFSSचं संतोषी मॅमला एक सिस्टीम दिली की आता तुम्हाला माहितीये तो स्टॉक किती खाली येऊ शकतो, इन बिटवीन त्याच्यासोबत कसा प्ले करायचा आपल्याला ते आपण संतोषी मॅमला सांगितलं ना. तसंच आता तुमच्या स्टॉकची लिस्ट काढा, त्याच्यामध्ये या फॉर्म्युलाज मध्ये फिट करा, त्याचे फंडामेंटल सर्च करा. इव्हन टेक्निकल क्लासमध्ये जाल तेव्हा सपोर्ट अँड रेजिस्टन्स डेफिनेटली सुशील सर आपल्याला मिळेल, ईशांत सर आपल्याला मिळेल. पण आता सध्याला आपण टेक्निकल, तिसऱ्याच दिवशी मी जर तुम्हाला सांगितलं सपोर्ट अँड रेजिस्टन्स काढाल तर तुम्ही पळूनच जाल उद्याच्या उद्या.